सुट्टीचं काय करणार, रूटचे गणित सोडूया आपण मग. ओके, हेही गणित आता एक्झाम्पल मध्ये पडू शकते 2 मार्कासाठी बोर्डाच्या. आणि हे आपल्या बुक मध्ये ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये दिले, त्याला आपण अशा फॉर्म मध्ये सोडवूया. आता समजा असं दिलं तर आपल्याला तेच मेथड आहे, √2 इंटू फाय √2. मग फाय इंटू म्हणजेच या ठिकाणी √2 पहिलं इंटू फाय √2. आपण जर केलं तर फाय ला फाय राहू द्या, रूट इंटू रूट कॅन्सल, म्हणजे फाय इंटू 2 येते. 5 इंटू 2 म्हणजे या ठिकाणी येते 5 2 जार 10, 5 दुनी 10, टोपीवर कोण +10. 10 चे असे फॅक्टर पडायचे त्याची ऍडिशन, टोपीवर प्लस आहे, ऍडिशन 7 आलं पाहिजे. म्हणजे 5 2 जार 10, 5 दुनी 10 हेच पडतात. 5 आणि 2 7 आणि मल्टिप्लिकेशन 10 आलेला आहे. मधल्याचं चिन्ह दोघाला पण द्या, जास्त घाबरायचं नाही. आणि त्याला आता सॉल्व्ह करूया आपण. बघा आता 2 पशी जोडीदार कोण बनतंय, या ठिकाणी आपला 2 बनू शकते. मग √2x², ठीक आहे. 5 ला तर 5 पण घेऊ शकतो आपण. 5x प्लस 2x मायनस प्लस 5 √2 इज इक्वल टू 0 असं दिले तर असंच घेऊ आपण. 2 चे करायचे गट, मग 2 चे जर गट केले तर आपण याच्यातून आता फक्त x कॉमन निघतंय. मग √2x² मधलं x प्लस इथलं 5 राहते. आणि इथं काय कॉमन काढायचं तर आता बघा इथं 2 दिसते तर आता आपण काय काढूया, √2 बाजूला काढूया. √2 कारण की ह्या 2 मध्ये मला दोनदा √2 दिसायला लागलेला आहे. रूटची कन्सेप्ट फॉलो करा. √2 √2 2, √3 3, √5 5 असं लक्षात ठेवायचं. रूट इंटू रूट कॅन्सल, मग इथं एक राहते √2x प्लस मागचाच ब्रॅकेट पुढे म्हणजे 5 इज इक्वल टू 0. √2x प्लस 5 एका ब्रॅकेट मध्ये, उरलेल्या एका ब्रॅकेट मध्ये कोंबा x प्लस √2 इज इक्वल टू 0. √2x प्लस 5 इज इक्वल टू 0 आणि x प्लस √2 इज इक्वल टू 0. आता डायरेक्ट बघा प्लस 5 तिकडे गेल्यावर -5 इंटू च डिव्हिजन आणि सेम ॲज इट इज x इज इक्वल टू प्लस √2 च -√2. दीज आर द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन असं पूर्ण वाक्यात लिहून ठेवायचं. रूटचे जरी गणित असेल तर ते अवघड नाहीयेत. राईट डाऊन.